त्याची आपल्याला सवय होते, इंद्रियांना वळण पडतं आणि त्याच्यातलं काय चांगलं आहे काय वाईट आहे ते कळतं आणि मग माणूस ते कर्म करायला लागतो. तर इथे सांगितलं कर्मारंभ हा क्लेशदायकच असतो आणि म्हणून कर्माला प्रारंभ केल्यावर फलासक्ती असूनही करता कर्माचा त्याग करतो. म्हणजे राजस त्याग बघतोय आपण. आणि मग जसं म्हणे अग्नीचा चटका बसतो म्हणून अग्नीलाच टाकण्यासारखं आहे. भरपूर दूध देणाऱ्या गाईला शिंगे आहेत म्हणून नको बाबा ती शिंग मारेल असं म्हणून तिच्या हातच लावायचा नाही. आता ती दूध देणारी गाय आहे, शिंग आहेत म्हणून काय तुम्ही तिची शिंग पकडून करा, ठेवा, काहीतरी करा आणि तिचं दूध काढा, पण नाही, ते सोडूनच द्यायचं. प्रवासाची शिदोरी जड आहे म्हणून प्रवासाला निघाल्यावर ती वाटेतच टाकून द्यायचं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या म्हणजे काय आहे, राजस त्याग आहे असं सांगितलं. त्यागाचे प्रकार सांगतात आहे ना. आणि शेवटी आता सांगितलं सात्विक त्याग. हा सात्विक त्याग महत्त्वाचा आहे. 9वा श्लोक आहे. कार्यमित्तेव यत्कर्म नियतं क्रियते अर्जुन संगम त्यक्त्वा फलंचैव स त्याग सात्विको मतः. हे अर्जुना, करणे कर्तव्य आहे असे समजूनच जे शास्त्रविधीने नियत केलेले कर्तव्य कर्म आसक्ती व फळ यांचा त्याग करून केले जाते तो सात्विक त्याग मानला जातो. म्हणजे सात्विक त्यागाची लक्षणं या ठिकाणी सांगितलेली आहे भगवंतांनी. पहिलं आहे आपल्याला आपल्या वाट्याला आलेलं कर्म कर्तव्य भावनेने करणं, की हे माझं कर्तव्य आहे आणि हे मी केलंच पाहिजे. नंतर ते शास्त्रविहित असलं पाहिजे, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते असं असलं पाहिजे. आणि आसक्ती व कर्मफळाचा त्याग करून ते कर्म करायचं म्हणजे सात्विक त्याग होतो. म्हणजे कर्म तर करायचं, इथे त्यागाचं बघतोय आपण. त्याग म्हणजे काय बघतोय, म्हणजे कर्म तर करायचं, कर्म टाकायचं नाही, पण त्या कसं करायचं, कर्तव्य भावनेने करायचं, शास्त्रविहित कर्म करायचं आणि आसक्ती आणि फळाचा त्याग करून करायचं. मोक्षरूपी फळ हवे असेल तर त्यागरूप वृक्ष वाढवावाच लागतो. ज्ञानोबा म्हणतात, तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा आस्वादू या दोहीचे नाव बंधू कर्माचा की. तरी या दोन्हीचा विखी जैसा बापू नातळे लेकी तैसा हो न शके दुःखी विहिता कार्या. ज्ञानोबा सांगतात की त्याप्रमाणे कर्तेपणाचा अहंकार आणि कर्मफळाची लालसा या दोन्हीचेच नाव कर्माचा बंध आहे. आणि ज्याप्रमाणे बाप लेकीच्या संबंधाने विषय वाचना टाकून तिचं संगोपन करतो, कर्तव्य म्हणून आपण मुलीचं संगोपन करतो, आपल्याला माहीत असतं कधी ना कधी तिचं लग्न होणार आहे, तिला आपल्याला देऊन टाकायचं आहे जावयाला, पण तरीसुद्धा आपण कर्तव्य भावनेने तिचं संगोपन ज्याप्रमाणे करतो तेव्हा दुःखी होत नाही, प्रेमाने करतो. त्याप्रमाणे तसं कर्म करावं. त्याप्रमाणे कर्तृत्व मद आणि फलास्वाद टाकून केवळ कर्तव्य म्हणून विहित कर्मे करतो म्हणून तो दुःखी होत नाही. जसे बीजच जाळून झाडाला निर्वंश करावे त्याप्रमाणे ज्याने फळ टाकून कर्म टाकले आहे परिसाला लोखंड लागता क्षणी जशी त्याची गंज व काळेपणाही जातात त्याप्रमाणे चित्तावरील रजोगुण व तमोगुण हे दोन्ही या सात्विक कर्मत्यागाने नाहीसे होतात. म्हणजे कर्मत्यागाचं फल काय सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने जर कर्म केलं फळाचा त्याग करून फळ टाकून तर मग काय होतं म्हणे की जसं परिसाला स्पर्श होता क्षणीच त्या लोखंडाचं सोनं होतं, त्याचा काळेपणा जातो, गंज जातो, त्याप्रमाणे आपल्या चित्तावरचे रजोगुण तमोगुण चित्तामध्ये जे जे काय दोष असतील ते सगळे जातात या सात्विक कर्मत्यागाने. मग जो सात्विक त्याग करतो त्याचे अंतःकरण शुद्ध होते आणि मग तो आत्मज्ञानाभिमुख होतो. आत्मज्ञानासाठी काहीतरी बैठक हवी असते ना, की आता आत्मज्ञान समजून घ्यायचं आहे. कोणी आयरागैरा येऊन बसला गीतेच्या प्रवचनाला तर नाही, त्याला झोप येईल, त्याला ते समजणार नाही. आणि जर काही बैठक तयार असेल, जर काही आधी वाचलेलं असेल, ऐकलेलं असेल तर ते समजतं. त्याप्रमाणे ते म्हणतात की आत्मज्ञानासाठी हा सात्विक त्याग आवश्यक आहे आणि त्या सात्विक त्यागाची आता गुणवैशिष्ट्ये त्याची गुणवैशिष्ट्ये भगवंतांनी जो सात्विक त्याग करतो
जो असा त्यागी असतो, सात्विक त्याग करणारा, त्याची गुणवैशिष्ट्ये आता पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेली आहेत. 10वा श्लोक आहे. न द्वेष्ट कुशलम कर्म कुशलेनानुषज्यते त्यागी सत्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशया. कल्याणकारक नाही अशा कर्माचा द्वेष करीत नाही. म्हणजे हा जो सात्विक त्याग करणारा कर्ता आहे, हा कुठलंही कर्म असो, ज्या कर्मातून माझं कल्याण होईल का नाही होईल असा विचार नाही करत, म्हणजे द्वेष करत नाही. त्या वाईट कर्माचाही तो द्वेष करत नाही आणि चांगल्या कर्मामध्येही तो आसक्त होत नाही. म्हणजे तो शुद्ध सत्वगुणी पुरुष कसा असतो? संशयरहित असतो, ज्ञानी असतो आणि त्यागी असतो. त्याला मेधावी म्हटलेलं आहे. त्याची बुद्धी परिपक्व झालेली असते, त्याला नित्यानित्य विवेक कळलेला असतो आणि अशा ह्या मेधावी पुरुषांजवळ असं सात्विक त्याग करण्याची बुद्धी असते. मग त्याच्यासाठी लोकमान्य टिळकांचं उदाहरण दिलेलं आहे की लोकमान्य टिळक हे कसे होते म्हणे? मेधावी होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे सुद्धा मेधावी होते. शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजे ज्ञानोबांपासून रामदासांपर्यंत सगळे संत हे कसे होते? मेधावी होते. मेधा बुद्धी होती त्यांच्याकडे. आणि कशी होती ती? सात्विक होती. सात्विक त्याग करणारे असे हे लोक होते. मीराबाई, सूरदास, तुलसीदास, रईदास, दादू दयाल, कबीर हे सगळे मेधावी महापुरुष होते आणि म्हणून जीवनाचा सात्विक मार्ग त्यांना उमजलेला होता आणि म्हणून त्यांनी लोकांना मार्ग दाखवला. स्वतः आचरण केलं, त्या मार्गावरून चालले आणि मग त्यांनी ते लोकांना दाखवलेलं आहे. त्यांच्या ठाई विलक्षण प्रज्ञा होती, विलक्षण बुद्धिमत्ता होती. म्हणजे जगामध्ये सर्वश्रेष्ठ असे दोन ह्या म्हणे एकदा त्यांनी असं सांगितलं आहे की जगातल्या मेधावी पुरुषांची यादी करायची असं ब्रिटिशांनी ठरवलं. तेव्हा त्यांच्या ह्याच्यामध्ये नोंद झाली की कोण बरं असे असतील, तर भारतात जन्माला आलेले 2 नावं त्यांनी घेतली त्या यादीमध्ये. त्याच्यामध्ये एक होते स्वामी विवेकानंद आणि दुसरे होते लोकमान्य टिळक, मेधावी महापुरुष. टिळकांचं एक उदाहरण या ठिकाणी आपण बघू आणि मग थांबू की टिळकांची अपूर्व बुद्धिमत्ता कशी होती. जे हे सात्विक त्यागाबद्दल बोलतो, मेधावी पुरुष कसे असतात, सात्विक त्याग करणारे कसे असतात, आत्मज्ञानाभिमुख झालेले असतात, त्यांच्याकडे कोणते कोणते गुण असतात. तर लोकमान्य टिळकांची धारणशक्ती आणि मेधावी पण विलक्षण होते. एकदा काय झालं म्हणे की लोकमान्य टिळकांचा मुलगा, त्याचं नाव होतं विश्वनाथ, हा फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होता आणि शिक्षण घेत असताना त्याला शिकवायला प्राध्यापकही तसेच होते, तशाच उंचीचे होते. एकापेक्षा एक सरस प्राध्यापक त्या काळात होते आणि त्यातलेच एक होते रँगलर परांजपे आणि हे त्यांना गणित शिकवायचे, गणिताचे शिक्षक होते. आणि एकदा काय झालं की वर्गामध्ये एक गणित त्यांनी फळ्यावर मांडलं परांजप्यांनी आणि त्यांना ते काही सुटेना. कधी कधी होतं असं, शिक्षकांनाही त्याचं हे लागे ना. मग त्यांनी काय केलं म्हणे की काही जणांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या की आम्हाला नेहमी रागवतात, आता तुम्हालाच बघायचं उत्तर सापडत नाही आहे. आणि रँगलर परांजपे म्हणाले की मला एक गणित सुटलेलं नाही आहे, तर मी आपल्याला असं अभिवचन देतो की मी उद्या ते सोडवून आणीन, पण मी स्वतः प्रयत्न करून सोडून आणेन, पण आपल्यापैकी कोणी जर ते गणित सोडून आणले तर मी त्याला बक्षीस देईल, असं त्यांनी सांगितलं. आणि मग वर्गाची वेळ संपली, सगळे विद्यार्थी बाहेर पडले आणि लोकमान्य टिळकांचा मुलगा जो होता विश्वनाथराव, त्याला सगळ्या मित्रांनी सांगितलं, कारण त्यांना माहीत होतं लोकमान्य टिळक किती मेधावी पुरुष आहेत. त्यामुळे त्यांनी सांगितलं की अरे तू तुझ्या वडिलांना सांग ना आणि त्यांच्याकडनं हे गणित सोडवून आण, म्हणजे आपण चांगली जिरवू या रँगलर परांजप्यांची, असं त्यांनी सांगितलं, मजा करू त्यांची म्हणे. आणि मग विश्वनाथरावांना पण खूप आनंद झाला. ते घरी आले आणि रात्रीची भोजनं झाली. लोकमान्यांची सवय होती म्हणे की भोजन झाल्यावर ते झोपाळ्यावर बसायचे आणि सुपारी कातरायचे.
मनामध्ये विचार असायचे की उद्या काय करायचं आहे, परवा काय करायचं आहे, कुठला लेख लिहायचा आहे, स्वातंत्र्यासाठी काय काय प्रयत्न करायचे आहेत, असं त्यांचं चाललेलं असायचं. मग विश्वनाथराव आले, त्यांचा मुलगा आला, जवळ बसला आणि लोक काहीतरी त्याच्या मनामध्ये घोळतं आहे असं टिळकांच्या लक्षात आलं. मग टिळकांनी विचारलं, काय विश्वनाथराव, काहीतरी अडचण दिसते, बोला, काय आहे मनात तुमच्या? तेव्हा विश्वनाथरावांनी थोडं घाबरतच वहीवर लिहिलेलं गणित पुढे केलं आणि म्हटलं, दादा, हे गणित काही सुटत नाही आम्हाला. लोकमान्यांनी एकदाच त्या गणिताकडे पाहिलं, नजर टाकली, पेन्सिल घेतली आणि खाली डायरेक्ट त्याचं उत्तरच लिहून टाकलं. मधल्या पायऱ्याच लिहिल्या नाही. ते गणित सोडवताना ज्या काय पायऱ्या असतात त्या लिहिल्या नाही, डायरेक्ट उत्तर लिहिलं क्षणार्धात. आणि काहीच नाही वेळ लागला त्यांना. मग त्यांच्या मुलाला खूप आनंद झाला की ते म्हणाले, अरे अहो दादा, पण मधल्या पायऱ्या कुठे आहेत म्हणे. म्हणे मला जर शिक्षकांनी विचारलं तर मी काय सांगू म्हणे त्यांना. पण टिळक काय म्हणतात की अरे मधल्या पायऱ्यानं माझ्या मस्तकात आहेत म्हणे, म्हणून मी डायरेक्ट उत्तरच लिहून टाकलं असं. पण तरीसुद्धा यांनी मधल्या 2 पायऱ्या लिहिल्या त्या मुलासाठी आणि मग ते गणित सोडवून त्याला दिलं. मग दुसऱ्या दिवशी वर्ग भरला. वर्गामध्ये हे आले. परांजप्यांनी पहिला प्रश्न विचारला की कुणी कुणी उदाहरण सोडून आणलं आहे. त्यावेळी एकाही विद्यार्थ्यांनी हात वर केला नाही. पण हे विश्वनाथराव जे होते, टिळकांचे पुत्र, यांनी हात वर केला, उभे राहिले आणि रँगलर परांजप्यांनी ते गणित सोडवताना त्याच्या 25-30 पायऱ्या लिहिल्या होत्या म्हणे आणि मग उत्तर काढलं होतं. आणि टिळकांनी मात्र 2-3 पायऱ्यांमध्ये ते उत्तर लिहिलेलं होतं. मग ते म्हणाले की मी हे गणित सोडवून आणलं आहे. मग परांजपे हसले, म्हणाले, त्यांना कळलं की टिळकांचा मुलगा आहे म्हणजे टिळकांनीच केलं आहे, हे उत्तर लिहिलं आहे. मग त्यांनी वही पाहिली आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की अरे बापरे, ज्याच्यासाठी मी एवढ्या 20-25 पायऱ्या सोडवत ते गणित सोडवलं आहे आणि लोकमान्य टिळकांनी मात्र 2 पायऱ्यांमध्ये त्याचं उत्तर लिहिलेलं आहे. तेव्हा त्यांना खूप गहिवरून आलं आणि किती मेधावी महापुरुष आहेत हे लोकमान्य टिळक असं त्यांच्या लक्षात आलं. आणि त्यांनी सांगितलं की माझा नमस्कार तर सांग त्यांना म्हणून. म्हणजे मेधावी महापुरुष कोणतेही कर्म आपल्यासाठी करत नाही, त्यांच्या आयुष्यातले प्रत्येक कर्म म्हणजे वैश्विक यज्ञ स्वरूप असते. जसं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, त्यांचं वैयक्तिक त्याच्यात काही भलं होणार होतं का? त्यांनी केलं ते हे राष्ट्रासाठी केलेलं आहे, समाजासाठी केलेलं आहे. म्हणजे हा विश्वरूप यज्ञ त्यांनी केलेला होता. आपण यज्ञाची व्यापक संकल्पना याच्या आधी पाहिलेली आहे. यज्ञ म्हणजे काय? सृष्टीकडून जे घेतले ते सृष्टीला परत द्यायचे, सृष्टीच्या कल्याणासाठी द्यायचे, सृष्टीवर उपकार करण्यासाठी नाही. असे मेधावी महापुरुष सृष्टीच्या कल्याणासाठी वावरत असतात. ते त्यागी असतात. त्याग बघतोय ना आपण, सात्विक त्याग कशाला म्हणतात? त्यागाशिवाय सत्कार्य घडत नाही. त्यागाशिवाय स्वार्थाकडून परमार्थाकडे जाता येत नाही. त्याग असल्याशिवाय पुरुषार्थ घडवता येत नाही. त्याग असल्याशिवाय व्यष्टी समष्टीचे नाते उमगत नाही. त्याग असल्याशिवाय क्षेत्रज्ञाचे रहस्य उलगडत नाही. आणि त्याग असल्याशिवाय चैतन्य परब्रह्म काय आहे तेही कळत नाही. म्हणजे त्याग किती महत्त्वाचा. मेधावी महापुरुष हा नित्य त्यागी असतो आणि त्याच्या चित्तामध्ये समत्व प्रस्थापित झालेले असते. समत्वम योग उच्यते. त्याला कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, कोणी स्त्री नाही, कोणी पुरुष नाही, समत्व असतं सगळीकडे. हा मेधावी महापुरुष कल्याणकारक नाही अशा कर्माचा द्वेष करीत नाही. किती अवघड कर्म असो, किती कसं असो, त्याचा द्वेषही करायचा नाही. आणि जे कल्याणकारी कर्म आहे, ज्याच्याने मला फायदा होणार आहे, त्याच्यामध्ये आसक्त पण तो होत नाही. केवळ शुद्ध सत्वगुणीच हे करू शकतो. त्याचे सर्व संशय नाहीसे झालेले असतात. भिद्यते हृदय ग्रंथीश्चिद्यते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. म्हणजे अशी कृतार्थता त्याला लाभलेली असते की कुठलंही कर्म करायचं ते फक्त कर्तव्य बुद्धीने करायचं, ईश्वरार्पण बुद्धीने करायचं. म्हणजे कर्मे करण्यामध्ये कुठलाही अनुराग नाही. अनुराग म्हणजे प्रेम, आसक्ती किंवा सोडताना द्वेष नाही.
की मला हे टाकून द्यायचं आहे टाकून द्यायचं आहे, असंही नाही. हे खरोखरच खूप अवघड आहे. त्यापेक्षा कर्माचा त्यागच का करू नये अशी शंका कोणी निर्माण करेल. तर त्या शंकेचे निराकरण आता पुढच्या श्लोकात भगवंत करतील. 11वा श्लोक आपण पुढच्या वेळेस पाहू. अशा प्रकारचा हा 18वा अध्याय आहे. थोडा अवघड आहे समजून घ्यायला, पण तरीसुद्धा सोपा आहे. आता इथपर्यंत आपण आलेलो आहोत, तर भगवंत आपल्याला पुढे आपली नैया पार करेलच निश्चितच. त्यामुळे ते आपण पूर्ण करू. तर मी सगळ्यांची या ठिकाणी रजा घेते, सगळ्यांना नमस्कार करते आणि या ठिकाणी थांबते. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.